नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल एक कमेंट होती की विशाल मेगा मार्टचं जे ब्लॉक डील झालं त्याच्यामध्ये कुणी खरेदी केलं. तर मी पाहिलं तर काल मिळालं मला, म्हणून सांगते. 90 कोटी शेअर्स विकले. त्याच्यामध्ये SBI म्युच्युअल फंडाने 16.58 कोटी शेअर्स, कोटकनी 7.95 कोटी, HDFC म्युच्युअल फंडाने 7.5 म्हणजे 7.50 आणि SBI म्युच्युअल फंडाने 7.15 कोटी. अशा पद्धतीने हे डील झालं. 113 रुपये 51 पैशांनी हे शेअर्स विकले गेले आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1482 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 8207 कोटीची. इस्रायल इराण यांच्यातील तणावामुळे क्रूडचा भाव 76.41च्या लेवलला क्रूड आला. तर डॉलर रुपया याच्यातला जो एक्सचेंज रेट आहे तो 86.24च्या लेवलवर आहे. इस्रायल इराण यांच्यातला तणाव वाढलाय. अमेरिकन मार्केट काल मंदीत गेलं होतं. फेडची 2 दिवसाची मॉनेटरी पॉलिसी मीटिंग सुरू झाली. येरुशलेमची एम्बसी शुक्रवारपर्यंत बंद केली. ट्रम्प म्हणतायत की त्यांना इराण आणि इस्रायलमध्ये रिअल एंड पाहिजे, म्हणजे खरोखरीचा शेवट पाहिजे, फक्त सीज फायर नको आहे. इराणकडून कंप्लीट गिव्हअप हवाय, कोणत्याही अटींशिवाय. अमेरिकेतले रिटेल सेल्सचे आकडे 0.9% कमी आलेत. बॉन्ड यील्ड 4.43 एवढं झालं. टेस्ला, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट हे शेअर मंदीत गेले किंवा पडले. एनफेज एनर्जी 23.6%, तर फर्स्ट सोलार 18.2% वाढले. जॅबिलचा रिझल्ट चांगला येऊनही शेअर पडला. वारवे थेरपिटिक्स 73.8% वाढला. प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. मार्जिन कमी झालं, पण अगदी थोडंसं. पूर्वी मार्जिन होतं 26.7, आता ते 26 झालं. युग्रो कॅपिटल, SME लेंडिंग कंपनी, प्रोफेक्टस कॅपिटल 1400 कोटीला ते घेणार आहेत असं समजलं. इलेक्ट्रॉनिक्स कास्टिंग यांनी खरडाह वर्क्स युनिट आणि मेन प्लांटमधला MBF प्रोडक्शन फॅसिलिटी 18 जूनपासून ते शटडाऊन करणार आहेत मेंटेनन्ससाठी 10 ते 12 दिवस. पण ही योजनाबद्धरित्या ही प्रोडक्शन फॅसिलिटी बंद केली जाईल. पंजाब नॅशनल बँक MIS इंडिया ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीतला 20.90% स्टेक, म्हणजे सर्वच्या सर्व स्टेक 34 कोटीला त्यांनी विकलाय. पॉलिकॅब
पॉलिकॅबनी 6,447.54 कोटीसाठी BSNL बरोबर करार केलाय. भारत नेटसाठी डिझाईन, सप्लाय, कन्स्ट्रक्शन, इन्स्टॉलेशन करायचं ते कर्नाटक, गोवा आणि पॉंडिचेरी येथे करायचं आहे. रेलटेल झोरम इलेक्ट्रॉनिक्सकडून 43.9 कोटीची ऑर्डर त्यांना LOI मिळाले, म्हणजे लेटर ऑफ इंटेंट. EMS UP जल निगमसाठी 184च्या ऑर्डरसाठी ते लोएस्ट बिडर ठरले. भारत फोर्ज व्हाईल फ्लाइंग ॲट हाय अल्टिट्यूड अँड लॉंग पिरियड्स यासाठी जे लॉंग रेंज सर्व्हेलन्स मिशन लागतं ते इंडियाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीला ते पुरवणार आहे. यासाठी टर्गिस गिलार्ड बरोबर त्यांनी MOU केलाय आणि ते एरॉक UAV देणार आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्तान झिंकमध्ये आज ब्लॉक डील होईल. वेदांता 1.6% स्टेक म्हणजेच 6.67 कोटी शेअर्स विकणारे 3,018 एवढे कोटी रुपयाचं हे डील होईल. पण ग्रीन शू ऑप्शन पण ठेवलाय. जर तो ग्रीन शू ऑप्शन वापरला गेला तर एकंदर डील 7,500 कोटींचं होईल. मंदा 200 कोटी NCDद्वारे गोळा करणार आहे. 19 जूनला सिमेन्स एनर्जीचं लिस्टिंग होईल. DMart रतन मॉल आग्रा इथं त्यांनी नवीन स्टोअर उघडलंय. आता त्यांची स्टोअरची संख्या 421 एवढी झाली आहे. GMR एअरपोर्ट पॅसेंजर ट्रॅफिक 0.8% वाढून 1 कोटी एवढं ट्रॅफिक झालं. DCX 28.59 कोटी रुपयाची एक्सपोर्ट परचेस ऑर्डर त्यांना मिळाली. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी, इऑन हिंजेवाडी इन्फ्रा, वेलक्राफ्ट इन्फ्रा आणि रेस्टोक्राफ्ट हॉस्पिटॅलिटी यांच्या मर्जरला बोर्डाने मान्यता दिली. अलेम्बिक फार्मा US सबसिडियरीच्या टर्म लोनसाठी $22 मिलियन बँक गॅरंटी अलेम्बिक फार्माने दिली. नोव्होकोविस्टा सोनाधी सिमेंट प्लांटच्या ट्रान्सफरच्या संदर्भात जी रिटर्न पिटिशन आली ती सगळी कोर्टाने डिस्पोज ऑफ केली. SML इसूझूच्या ॲक्विजिशनला CCIने मंजुरी दिली. न्यू लँड लॅब सेबीने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्निंग नोटीस दिली. इनसायडर ट्रेडिंग प्रोसिजर लॅप्सेसच्या संदर्भात ही नोटीस देण्यात आली. 19 जूनला सिमेन्स एनर्जीचं लिस्टिंग होईल. कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील हे पाहूया. ACME आधी तेजीचे बघू. ACME सोलर, AB कॅपिटल, ब्लू स्टार, धामपूर शुगरच्या बाबतीत एक न्यूज आहे की फार्मासाठी जी शुगर लागते
त्या शुगरच्या निर्यातीवर बंधन आणलं आहे किंवा निर्यात बॅन केली आहे. 25,000 टनापर्यंतच फक्त निर्यात करता येईल असं सांगितलं आहे. EMS, ICICI बँक, पॉलीकॅब डिलिव्हरी, HCL टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत फोर्ज, इन्फोसिस, मारुती, ONGC, वेदांता, SBI लाइफ, JK सिमेंट, जम्मू काश्मीर बैंक, सायंट, GMR एयरपोर्ट, पॉलीकॅब, झायडस वेलनेस, ट्रेंट, गैलेक्सी सर्फेक्टंट, सोलार, TVS सप्लाई चेन, विशाल मेगामार्ट, रेलटेल, बजाज ऑटो, TVS मोटर, सिमेंस, टाटा मोटर्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. ऑटो शेअर्स जे दिले ते रेअर अर्थ मिनरल्सच्या बाबतीत सगळ्या ऑटो कंपन्यांनी सरकारकडे तक्रार केली आहे की त्यांच्याकडे आता साठा नियमित राहिला आहे. त्यामुळे सरकार या बाबतीत पावलं उचलत आहे तर या ऑटो कंपन्यांच्या अडचणी कमी होतील म्हणून ऑटो शेअर दिले. तर मंदीमध्ये फार्मावर ट्रम्प टॅरिफ लावणार आहे म्हणून फार्मा शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. ग्रॅन्युअल्स, डॉक्टर रेड्डीज, लुपिन, सन फार्मा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, कंटेनर कॉर्पोरेशन, दालमिया भारत आणि JSPL ग्रॅन्युअल्स हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता संभवती आहे. पण अचानक येणाऱ्या ब्रेकिंग न्यूजमुळे मार्केट ढवळून निघत आहे तर तुम्ही सावधानतेने मार्केट करा. स्टॉक स्पेसिफिक मार्केट व्यवस्थित चालू आहे, त्यामध्ये इंटरेस्ट घ्या. निफ्टी आणि बँक निफ्टीला काही दिवस बाजूला ठेवून द्या. बघूया तरी पण काय काय होतं आहे. नमस्ते.